पारदर्शक आणि सुलभ प्रशासनाच्या दिशेने पाऊल टाकत तांबाटी ग्रामपंचायतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कर वसुलीत मोठा पुढाकार घेतला आहे। बुधवार दिनांक 20 मे रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने QR कोड व ऑनलाईन कर भरणा पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला। घराघरांवर QR कोड लावण्यास सुरुवात करण्यात आली असून नागरिकांना आता घरबसल्या घरपट्टी व पाणीपट्टी भरणे शक्य होणार आहे। या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून ग्रामपंचायत प्रशासनावरील कर वसुलीचा ताणही कमी होणार असल्याची माहिती सरपंच अविनाश आमले यांनी दिली। तांबाटी ग्रामपंचायत विविध नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम राबवण्यात नेहमीच पुढे असते। कर वसुली वाढवण्यासाठी लोटस एजन्सीच्या सहकार्याने विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आला आहे। त्याअंतर्गत प्रत्येक घरासाठी स्वतंत्र QR कोड तयार करण्यात आले आहेत। रायगड जिल्ह्यातील दुसरी तर खालापूर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून तांबाटी ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरू केलाय। QR कोडचे उद्घाटन सरपंच अविनाश आमले आणि उपसरपंच अरुणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सदस्य हरिभाऊ जाधव, संतोष दळवी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनी सांगितले की ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत अडचणी येत होत्या। मात्र QR कोड आणि ऑनलाईन पोर्टलमुळे कर वसुली प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे। नागरिकांना सर्व माहिती सहज उपलब्ध होणार असून गावाबाहेर राहणाऱ्या नागरिकांनाही घरबसल्या कर भरणे शक्य होणार आहे। ग्रामपंचायत तांबाटीच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत। जसं की तांबाटी ग्रामपंचायत ही दरवेळेला काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते आणि त्याचा उपयोग ग्रामस्थांसाठी होत असतो। तसंच त्याच धर्तीवरती डिजिटल कर प्रणाली असणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं, की जसं की ग्रामपंचायतीला असलेलं कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ हा कमी आहे आणि त्यांच्या माध्यमातून घरपट्टी वसुलीसाठी किंवा पाणीपट्टी वसुलीसाठी विलंब होतो। केव्हा केव्हा वसुलीला जातात कर्मचारी, परंतु ग्रामस्थ घरी नसतात का तर कामानिमित्त बाहेर असतात किंवा कंपनीत असतात। पण आज आम्ही ही सुविधा निर्माण केलेली आहे की लोकांच्या दारासमोर उंबरठ्यावरती आम्ही ही नेमप्लेट लावतोय आणि ह्या नेमप्लेटमध्ये अजून काय दडलेलं आहे तर हा QR कोड दडलेला आहे। जर तुम्ही QR कोडमध्ये गेलात तर तुमचं जो आहे खातेदार, त्या खातेदाराचं नाव येणार आहे, त्याचा घर नंबर येणार आहे, त्याच्या कुटुंबाची माहिती येणार आहे आणि त्याच्या नावावर असणारी घरपट्टी आणि पाणीपट्टी ही आम्हाला त्याला समजणार आहे आणि तो जागेवरती ती भरणार आहे। याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल आणि जास्तीत जास्त वसुली होऊन विकास कामं करण्याची संधी ग्रामपंचायतीला प्राप्त होईल। प्रशासकीयदृष्ट्या दुसरं सांगायचं झालं तर आम्हाला दरवर्षी नमुना नंबर 9 तयार करायला लागतो, म्हणजे डिमांड तयार करायला लागतं। तर एक संस्थेकडून आम्ही सॉफ्टवेअर विकसित हा केलेला आहे। त्याच्या माध्यमातून आम्हाला नमुना नंबर 9 तयार होईल। त्यानंतर लोकांना जो डिमांड द्यायला लागतो म्हणजे बिल द्यायला लागतो, तो बिल ही ऑटोमॅटिक त्यातून जनरेट होईल। वेळेचा सदुपयोग होईल आणि जो मनुष्यबळ आपल्याला लागतो त्याचा निश्चित उपयोग ह्या कर प्रणालीच्या माध्यमातून आम्हाला फायदा होईल असं वाटतं। सरपंच अविनाश आमले यांनी सांगितले की गावातील अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर राहत असल्याने त्यांना प्रत्यक्ष ग्रामपंचायतीत येऊन कर भरणे शक्य होत नव्हते। आता QR कोडमुळे कुठूनही ऑनलाईन कर भरता येणार असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। हा जो आज आम्ही नेमप्लेट दिले आणि त्याच्यावरती एक आगळी सुविधा म्हणजे QR कोड दिला बसवून की ज्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबाची, त्याच्या घराची पूर्ण माहिती असेल की ज्याची घरपट्टी, त्याच्या घराचं क्षेत्र आणि त्याच्यानुसार त्याची घरपट्टी किती आहे, त्याची पाणीपट्टी आहे, मग ती वसुली थकीत आहे की पूर्ण क्लिअर आहे, याचा पूर्ण डाटा ह्या QR कोडद्वारे त्याला मिळणार आहे। दुसरी की त्यांना पंचायतीमध्ये जाऊन घरपट्टी भरण्याची आवश्यकता नाही, तो त्याच्या घरीच बसून त्याची QR कोडनुसार तो घरपट्टी भरू शकतो। कारण अनेक कुटुंब अशी आहेत की नोकरीनिमित्त बाहेर जात असतात, फक्त रविवारी त्यांना सुट्टी असते आणि रविवारी ग्रामपंचायतीला सुट्टी असते, त्याच्यामुळे घरपट्टी थोडी त्यांच्याकडून भरण्यासाठी विलंब होतो। आता हा विलंब होणार नाही, ती सुविधा आम्ही त्यांना अगदी त्यांच्या उंबरठ्यामध्ये आणून दिलेली आहे की त्यांनी तिथं स्कॅन करायचं आणि घरपट्टी भरायची आहे। काही कुटुंब अशी आहेत की नोकरी धंद्यानिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये काम करत असतात, त्यांना 2 महिन्यातून 4 महिन्यातून गावी यावं लागतं आणि त्यांची घरपट्टी कधी-कधी अशी भरायची इच्छा असून पण थकीत होते आणि त्यांच्यासाठी पण ही सुविधा होईल। याच्यातून दोघांचा पण फायदा होतोय, कुटुंबांना, त्या नागरिकांना पण तीच लाभ मिळतोय की ते आपल्या घरी बसून आपली घरपट्टी, पाणीपट्टी भरू शकतात आणि पंचायतीच्या पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीमध्ये पण हा चांगला हातभार लागू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।